मला घरी परत यायला बराच उशीर झाला होता, पण गायत्री माझ्यासाठी जेवायची थांबली होती. कुलवृत्तांताच्या कामासाठी नानांकडे जात असतो हे माहीत असल्याने तिने कुठे होतात, इतका उशीर का झाला इत्यादी फालतू चौकशी करण्यात वेळ दवडला नाही. गेले 3-4 दिवस मी विलक्षण ताणाखाली वावरत होतो. प्रत्यक्ष त्यावेळी जे आवश्यक ते केलंच होतं, पण अशा शारीरिक धावपळीची आणि मानसिक तणावाची अजिबात सवय नव्हती. आता तो क्षीण जाणवत होता. जेवण झाल्यावर मी जरा वेळ आडवा झालो, ती अगदी गाढ झोपच लागली. 3:30-4ला केव्हा तरी जाग आली. बाहेरच्या खोलीतून टीव्हीचा आवाज येत होता. गायत्री कोणती तरी मालिका पाहत असावी. दुपारच्या वेळी खास स्त्री प्रेक्षक नजरेसमोर ठेवून तयार केलेल्या सास-बहू, मा-बाप, जिजाजी, दादी, नानी अशी भरपूर पात्र असलेल्या मालिका. पण गायत्रीला तरी दोष कशासाठी द्यायचा? तिने तरी आपला वेळ कसा घालवायचा? मी ऑफिसात जात होतो, ती घरी एकटीच असायची. मी माझ्या ऑफिसच्या एकसुरी रटाळ कामाच्या जोखडाला वैतागलो होतो. पण तीही दिवसांमागून दिवस, वर्षामागून वर्ष तेच ते घरकाम करत आली नव्हती का? ज्याचं कधी श्रेय मिळत नाही, ज्याचा कधी मोबदला मिळत नाही. उलट इतरांच्या अपेक्षा मात्र खूप असतात. पती, मुलं घरी परत आली की आई त्यांना स्वागतासाठी हजर असावी असं वाटतं. एखादा टोप गरम चहा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. पण ती त्याच त्या कामानं कंटाळत असेल, त्याच्यापासून काही दिवस सुटका मिळण्याची आशा करीत असेल. याचा कोण विचार करतो? आजपर्यंत तिने स्वतःसाठी काहीही मागितलेलं मला आठवत नाही. पण मी जेव्हा घरखर्चाची कशी सोय केली आहे, माझ्या पेन्शनच्या रकमेचं मी काय करणार आहे हे अगदी एखाद्या अकाउंटंटसारखं सांगत होतो, तेव्हा गायत्रीने मला छेडलं होतं. कधीही आवाज न चढवणारी गायत्री तेव्हा फणकाऱ्याने म्हणाली होती, माझा काही विचार केलात का? मला काही बदल हवा असेल, मला 10-15 दिवसांसाठी कुठे यात्रा, सहलीवर जाण्याची इच्छा असेल, मीही या रोजरोजच्या कामाला कंटाळलेले असेल, याचा काही विचार केलात का? अर्थात तो विचार मी केला नव्हता आणि माझी चूक मान्यही केली होती. कुलवृत्तांताचं काम पूर्ण झालं की तिच्या मनासारखं नक्की करीन असं आश्वासनही दिलं होतं. तेवढ्यावर समाधान मानून ती बिचारी डोप्पही बसली होती. पण आता समजलं होतं, हे काम असं पाहता पाहता हातावेगळं होण्यासारखं थोडंच आहे. पत्रव्यवहार होणार, स्मरणपत्र पाठवली जाणार. शिवाय ते पाटणकर, ते काही माहिती गोळा करून आणणार. थोडक्यात म्हणजे काम संथ गतीने चालणार होतं. आणि अशी एक तारीखही मनाशी ठरवता येत नव्हती की त्या तारखेस ते काम हातावेगळं होईल. मी बाहेर येताच गायत्रीने टीव्ही बंद केला. राहू दे की टीव्ही चालू, मी सुद्धा पाहीन की, मी म्हणालो. काही पाहण्यासारखं नाही, दुसरं काही पाहण्यासारखं नाही म्हणून यासल्या मालिका पाहायच्या. 10 मिनिटं झाली, कथानक तसूभर देखील पुढे सरकलेलं नाही. ते राहू द्या. चांगली झोप लागली होती तुम्हाला? हो, 2 दिवसांचा थकवाही होता. गायत्री, माझी तू एकदा म्हणाली होतीस 8-15 दिवसांच्या यात्रा सहलीवर जायचं म्हणून. हो, म्हणाले होते. पण हे तुमचं काय ते कुलवृत्तांताचं काम चाललंय ना? अगं, ही कामे वर्षानुवर्ष चालतात. 8-10 दिवसांनी त्यांच्यात काही फारसा फरक पडत नाही. आता एक सांग, ट्रिपवर आपण दोघांनीच फक्त जायचं की चौघांनी मिळून जायचं? त्यांना विचारूया आज रात्री. पण मला नाही वाटत दोघं आपल्याबरोबर येतील. आपल्या आणि त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. मी तर म्हणेन एखाद्या टूर कंपनीबरोबरच जाऊया. माझ्या ओळखीच्या 1-2 जाऊन आल्या आहेत. त्यांना फारच चांगला अनुभव आला. सगळे बरोबरीचे लोक असतात. शिवाय तिकीट, रिझर्वेशन, हॉटेल, लॉज ही यातायात आपल्याला करावी लागत नाही. आता माझं मत विचारलं म्हणून सांगितलं हां. मुलांशी बोलणं झालं आणि गायत्री म्हणाली तसंच झालं. त्यांनी आम्हा दोघांनाच ट्रिपवर जायला सांगितलं. माझी घराची काही काळजी करू नका म्हणूनही सांगितलं. मी नानांना पोस्टकार्डने आमचा बेत कळवला आणि 5 दिवसांनी आम्ही सकाळी कोकण दर्शन सहलीवर निघालो. जवळजवळ 40 प्रवासी होते. 1-2 दिवसातच ओळखी वगैरे झाल्या. आमच्यातले काही म्हणजे बरेचसे पूर्वी अशा सहलींना गेलेले होते. मला आणि गायत्रीला मात्र हा एकदम नवा अनुभव होता. गायत्री तर इतकी खुश होती. सकाळी आयता चहा, स्नानाची सोय, मग गरमागरम नाश्ता की भ्रमंतीसाठी बाहेर.
परत आलं की जेवण तयार, दुपारी गप्पा माराव्यात, नाहीतर पत्ते खेळावेत, नाहीतर खुशाल ताणून द्यावी. शिवाय दररोज आसपासचा बदलता निसर्ग, कधी दाट झाडी तर कधी अफाट समुद्र किनारा, सर्वच नवीन. आमचे 12 दिवस कसे पाहता पाहता गेले ते समजलंच नाही. संध्याकाळी ठरल्या वेळी घरी परत आलो. शेवटचे 1-2 दिवस मात्र घराची ओढ लागली होती. घरात पाय टाकताच तसं छान वाटलं. सुलेखाने आमच्यासाठी चहा करून आणला. दोघांनी घर कसं आरशासारखं स्वच्छ ठेवलं होतं. चहाबरोबर सुलेखाने नानांचं कार्ड माझ्या हातात दिलं. कार्डावरची तारीख 2 दिवसांपूर्वीची होती. मजकूर त्रोटकच होता. सधूभाऊ, ट्रिपवरून आल्या आल्या माझी गाठ घ्या. जरा प्रॉब्लेम झाला आहे, नाना. निकड असल्याखेरीज नाना असं पत्र लिहिणारच नाहीत. मी कपडे बदलले आणि सरळ नानांच्या बंगल्याची वाट धरली. पत्रावरून काहीच कल्पना येत नसल्याने तर्क करण्यात काही अर्थ नव्हता. बाहेरच्या मोठ्या दारावरची घंटा वाजताच नानांच्या नातवाने दार उघडलं. तो तर माझी ओळख मागेच विसरला होता. नाना आहेत ना रे? मी त्याला विचारलं. अरे सधूभाऊ, या या. मी त्यांच्या मागोमाग हॉलमध्ये गेलो आणि टीव्हीच्या समोरच्या 2 खुर्च्यांवर आम्ही बसलो, जिथे आमची पहिली भेट झाली होती. आजच परत आलो नाना. आल्या आल्या तुमचं कार्ड मिळालं. छान झालं आलात. ट्रिप कशी झाली? अगदी उत्तम. पण नाना, सांगतो, सरळ सांगतो. या, आतल्या खोलीत बसूया. जी खोली नाना घरात ऑफिस म्हणून वापरत असत त्या खोलीत आम्ही गेलो. नाना टेबलामागे बसले नाहीत, माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसले. सधूभाऊ, अरविंदकडे तो सरदार नावाचा शीट आला होता. हो, मला माहीत आहे. त्यावेळी तुम्ही अरविंदला सावध राहण्याची सूचना केली. हो, तेही मला आठवतं. अरविंदाने तुमच्या शब्दांकडे लक्ष द्यायला हवं होतं. पण नाही ना. नाना, काय झालं आहे ते नीट सांगा. मला काही उलगडा होत नाही. त्या सरदारानं अरविंदला चांगलंच डोक्यात आणलंय हो. मला एक कळत नव्हतं. या श्रीमंत लोकांचे लाखालाखाचे व्यवहार चालणार. माझ्यासारख्या नुसत्या कागदावर आकडेमोड करणाऱ्याला यातलं काय समजणार? नानांचे आर्थिक व्यवहार कायदेशीर सल्लागार असणारच की. मला नानांनी कशाला बोलावून घेतलं होतं? नाना, तुम्हाला वाईट वाटणं साहजिकच आहे. आय एम ऑल्सो सॉरी. पण मला समजत नाही माझा यात कोठे संबंध येत होते. सधूभाऊ, अरविंदाच्या सांगण्यावरून तुम्हाला कार्ड लिहिलं होतं मी. अरविंदाच्या सांगण्यावरून? हो. बरं झालं तुम्ही आलात. तो एवढ्यात येईलच ऑफिसमधून. आता अरविंदा मदतीसाठी माझ्याकडे का वळला होता याचं उत्तर नानांना थोडंच माहीत असणार. अरविंदाचेच वाट पाहणे आले. तुम्ही दोघं, तुम्ही आणि सौ गेला होता ट्रिपवर, नाही का? हो. त्यांची प्रकृती कशी आहे? म्हणजे ट्रिपमध्ये काही त्रास वगैरे झाला का? नाही, अजिबात नाही. हे अर्थातच औपचारिक संभाषण होतं. नानांचं लक्ष दुसरीकडेच होतं. बाहेर गाडीचा आवाज आला. आवाज नानांच्या ओळखीचा असावा. आलाच अरविंदा, नाना म्हणाले. 5-7 मिनिटातच अरविंदा आतल्या दारातून हॉलमध्ये आला. यापूर्वी जी जाणीव मला झाली होती तीच या क्षणी आली. खोलीत काहीतरी अशुद्ध, अपवित्र, वाईट आलं आहे. अत्यंत स्पष्ट, अत्यंत निर्विवाद अशी जाणीव. पण अरविंदा, मी त्याच्याकडे निरखून पाहिलं. तशी आमची भेट 2-3 वेळा झाली होती, पण मला तरी त्याच्यात काहीही बदल दिसत नव्हता. अरविंदराव सोडा हो, नुसतं अरविंद म्हणा मला. ठीक आहे, अरविंद. तर अरविंदा, नाना म्हणताहेत तूच त्यांना ते कार्ड लिहायला सांगितलंस. पण का? माझी अशी काय मदत होण्यासारखी आहे? कारण तुम्हालाच त्या सरदाराचं स्वरूप पहिल्या क्षणीच उमडलं होतं. तुम्ही मला त्याच्या संबंधात धोक्याची सूचना दिली होती. पण आम्ही आमच्या शहाणपणाच्या घुमिंडीत वावरणार ना. काय झालं आहे अरविंदा? म्हणजे काय आहे? त्याचं काय आहे? अरविंदाचा चेहरा खूप गोंधळल्यासारखा दिसायला लागला. म्हणजे काय झालंय? काहीतरी गोंधळ झालाय खरा, पण मला नीट नाही सांगता येते हो. धूपपात्र खोलीत फिरवले की त्याचा उग्र दर्प जसा खोलीभर पसरून राहतो, तसा तो एक खास दर्प मला क्षणाक्षणाला जाणवत होता. मला तो माझ्या पाकिटातला ताम्रपत्राचा बाण आठवला. तशी ती एक जड वस्तू,
पण स्वतःबरोबर नेहमी एक पवित्र शुद्ध शक्तीचं कवच वाढवीत असते. दैवी शक्तीचा संकेत, चिन्ह, खूण, मग तशीच एखादी पाशवी, अपवित्र, दुष्टशक्ती स्वतःबरोबर वाढवणारी एखादी वस्तू अरविंदाजवळ असेल? एक कल्पना, पण चाचणीला काय हरकत होती? अरविंद, हे बघ, का विचारू नकोस. तुझ्या खिशात जे जे काही असेल ते सर्व टिपॉयवर काढून ठेव. मी सांगतो त्यामागे एक कारण आहे. मला तू मदतीसाठी बोलावलं आहेस ना, मग मी सांगतो आहे तसं कर. ठीक आहे, तो म्हणाला आणि त्याने मॅनिल्याच्या पॅन्टच्या खिशातील वस्तू एका मागून एक टिपॉयवर काढून ठेवल्या. रुमाल, किल्ल्यांचे 2 जुडे, गॉगल, पेन, बॉलपेन, कसलीशी डोळ्यांची पट्टी, पैशाचं पाकिट, एक लहान कंगवा, स्प्रेची बाटली. बस एवढंच? मी खुर्चीवरून उठलो. माझ्याबरोबर हॉलमध्ये चल. त्याच्याकडे न पाहता मी हॉलमध्ये आलो. 5-7 सेकंदात तोही माझ्या मागोमाग हॉलमध्ये आला. अजूनही ती वाईट जाणीव गेली नव्हती. आता काय असणार? मी अरविंदाकडे पाहत असताना त्याने उजव्या हाताने मॅनिल्याची कॉलर सरळ केली. मला त्याच्या उजव्या मनगटाला बांधलेला काळा दंडा दिसला. दंडा? याच्या हाताला? अरविंद काही जुन्या चालीरीती, समजुतीवर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी वाटत नव्हता. तुझ्या मनगटाला काय बांधलं आहे? माझ्या? त्याने स्वतःच्याच हाताकडे पाहिलं. अरे! स्वतःशीच म्हणत त्याने डाव्या हाताने तो दंडा चाचपून पाहिला. कमाल आहे, मला तर आठवतच नाही कधी बांधला तो. मी त्याचा उजवा हात हातात घेऊन काळ्या रोपाचा तो दंडा निरखून पाहू लागलो. तापलेली सळी चेहऱ्याजवळ आणली की धड वाढते, तशी दंडाजवळ येताच मला ती दुष्टपणाची जाणीव अधिक प्रखर झाल्यासारखी वाटली. एक क्षणभर तर समोरचा देठावाच विरघळला. त्या काळ्या रोपाच्या जागी वळवळणारे, फिस्कारणारे काळे सर्प दिसायला लागले. मानेला झटका देताच नजर पूर्ववत साफ झाली. अरविंद, तुझ्यापाशी ब्लेड असलं तर हा दंडा ब्लेडने कापून टाक, मी त्याला सांगितलं. तो आत गेला आणि 5-7 मिनिटात बाहेर आला. त्याच्या डाव्या हातात ब्लेड होतं. ब्लेड माझ्या हातात देत म्हणाला, हे घ्या सदूभाऊ. तसा दंडा फारसा घट्ट बांधलेला नव्हता, पण ब्लेडने हाताची त्वचा कापू नये म्हणून मी माझ्या खिशातलं बॉलपेन दंड्याच्या आतून घालून तो जरा वर धरला आणि ब्लेडचं पातं त्या काळ्या रोपावरून फिरवलं. ब्लेड धारदार होतं, पण त्या काळ्या रोपावर त्याचा काही परिणामच होत नव्हता. जणू काही तो पोलादासारखा एखादा धातूचाच बनवला होता. म्हणजे गोष्ट साधी नव्हती. मला माहीत नाही ती कल्पना माझ्या मनात अचानक कशी आली ते. एकाएकी मला माझं पाकीट आणि त्यातला तो तांब्याचा बाण आठवला. थांब, मी म्हणालो. खिशातून पाकीट काढलं, त्यातला तो लाल पत्रा बाहेर काढला. मधासारखाच दंडा बॉलपेनवर धरून त्याला त्या ताम्रपटाच्या कडेचा स्पर्श केला. स्पर्श केला मात्र एखादं रबर तुटून लांब उडावं तसा तो दंड्याचा रोफ लांबवर उडून पडला. हा काय प्रकार आहे हे आपण पाहिलंच पाहिजे अशी निकड मला जाणवत होती. मी त्या खाली फरशीवर पडलेल्या रोफावर बुटाचा पाय ठेवला आणि अरविंदला म्हणालो, तुमच्याकडे एखादा चिमटा आहे का रे? 2-4 मिनिटातच अरविंद स्टेनलेसचा एक 5 इंची फोर्सेप घेऊन आला. मी खाली वाटून त्या चिमट्यात तो रोफ व्यवस्थित पकडला. त्या रोफाला स्पर्शही करायची माझी इच्छा नव्हती आणि अरविंदला म्हणालो, चल बाथरूममध्ये जाऊया. आम्ही बाथरूममध्ये आलो. टाईल्स वगैरे धुण्याचा ॲसिड असेल ना, मी विचारलं. कोनाड्यातल्या वरच्या टप्प्यातून त्याने निळ्या काचेची बाटली काढली. शेल्फमध्ये एक जुना टोप होता. अरविंदला मी त्या टोपात ॲसिड ओतायला सांगितलं आणि टोप खाली ठेवून चिमट्याला तो रोफ ॲसिडमध्ये टाकला. रोफ आत पडताच द्रव फसफसून आला. त्याला लाल रंग आला होता. रोफ हलताना दिसत होता. ती हालचाल फसफसणाऱ्या द्रवामुळे होती की तो रोफ स्वतःच वळवळ करीत होता हे समजणं मुश्किल होतं. मिनिटाभरात फसफस थांबली. द्राव लालसर रंगावर गेला होता. आता द्रावापेक्षा लांबलचक केसांचा पुंजटा दिसत होता. सदूभाऊ, हा काय प्रकार आहे हो? अरविंदाने विचारलं. अजून आपल्याला माहीत नाही, पण लवकरच माहीत होणार आहे. आता तुला कसं वाटतंय? सदूभाऊ, अहो केवढ्या मोठा चुका करून बसलो आहे हो मी. अगदी झोपेतून जागं असल्यासारखं वाटतंय.
अरविंदा, मला तर अशी शंका येते की या सरदाराने तुझ्या मनगटाला दंडा बांधून त्याचा काहीतरी कार्यभाट साधून घेतला असावा. तुला काहीही आठवत नाही का काय काय झालंय ते? माझं ऑफिस रेकॉर्ड पाहतो. या सरदाराशी जरा काही व्यवहार झाला असेल तर त्याची लेखी नोंद कुठेतरी असणारच. पण आता काय करायचं सदूभाऊ? मला वाटतं त्याचं काम पूर्ण झालेलं नाही अजून. नाहीतर त्याने तो दंडा तुझ्या मनगटावर ठेवला नसता. तो नक्कीच तुला पुन्हा भेटणार आहे. मी एक सांगतो ते कर. अशाच टाळ्या रोपाचा एक साधा दंडा हाताभोवती बांधून ठेव. तुझं मनगट कोरं दिसलं तर त्याला शंका येईल. ते व्हायला नको. पण सदूभाऊ, हे दंडा प्रकरण आहे तरी काय? अरे, मी त्यातला थोडाच जाणकार आहे. आपण साधी माणसं या भलत्या वाटेला कधी जात नाही रे. पण शब्द उच्चारतानाच मला गढीतल्या अनुभवांची आठवण येत होती. नकळत त्यात डोबलो होतोच की नाही? मग हाही त्यातलाच एक प्रकार होता की काय? आणि अर्थात पुढचा विचार. आयुष्याची सरळ सोपी वाट सोडून मी या आडमार्गावर, वाममार्गावर म्हणा, कसा पोहोचत होतो? का माणूस स्वतःच्या भवितव्याचा स्वामी नाहीच? इतर कोणती तरी अदृश्य अज्ञात शक्ती त्याला कठपुतलीसारखी, बुद्धिबळाच्या पटावरच्या एखाद्या प्याद्यासारखी इकडून तिकडे हलवत आहे, नाचवत आहे का? जरा थांबून मी म्हणालो. पण समाजात वावरलं की काही गोष्टी कानावर येतातच रे. म्हणजे सदवा, अहेवपणी मृत्यू पावलेल्या स्त्रियांचे केस या कामात वापरतात म्हणे. नवजात मृत अर्भकाचं रक्तही वापरतात. समर्थन असं देतात की मनातली आशा, आकांक्षा, अपेक्षा शरीरामार्गे रक्त, केश, नख इत्यादी अवयवात उतरते. गोष्टी खऱ्या असतील किंवा नसतीलही, पण ज्यांचा त्याच्यावर विश्वास आहे असे लोक आपल्या स्वार्थी, दुष्ट हेतूसाठी त्यांचा वापर करतातच. त्या डोफाने जो लाल अर्क बाहेर सोडला, माझे जो केसांचा पुंजटा राहिला, त्याला हे एकटं स्पष्टीकरण मला तरी सुचतंय. अरविंदा, आता सावध राहा. तू म्हणतोस तसा ऑफिस रेकॉर्डमध्ये तपास जरूर कर. हा सरदार तुला कॉन्टॅक्ट करीलच. आत्तापर्यंत तो तुला कुठे भेटला आहे? इथे? ऑफिसमध्ये? सदूभाऊ, इथे सुरुवातीस भेटला होता, मग ऑफिसमध्ये भेटला होता. त्याच्यानंतर काय झालं मला आठवतच नाही. शक्य तर भेट इथेच ठरव. मागच्या बाजूला खोल्या आहेत ना, त्यातली जी वापरात नसेल ती खोली निवड आणि कसंही करून मला निरोप पाठवा. त्या भेटीच्या वेळी मी हजर राहणार आहे. हे शब्द बोलता बोलताच माझे एकदा जसा तो पुन्हा प्रत्ययाचा, डेजा व्ह्यूचा अनुभव आला होता तसाच आत्ताही आला. तोंडातून शब्द बाहेर पडल्यावर जाणवायचं, हो, आपण हेच पूर्वी कधीतरी बोललो आहोत. आणि पुढे समोरची व्यक्ती काय बोलणार आहे याचीही जाणीव असायची. या चमत्कारिक जाणीवेचं कोणतंही स्पष्टीकरण मी देऊ शकत नाही. अरे, करताय तरी काय तुम्ही इतका वेळ? नाना आतल्या खोलीतून बाहेर येत विचारत होते. चला नाना, आत चला, तुम्हाला सांगतो, मी म्हणालो आणि आतल्या खोलीत खुर्च्यांवर बसल्यावर मी नानांना आज घडलेला सर्व प्रसंग अगदी तपशीलवार सांगितला. हे काय होतंय त्यात मीच का रोवला जातोय दरवेळी मला माहीत नाही, पण आतून एक प्रकारची सक्ती जाणवत असते. आता आपण अमुक अमुक करायला हवं, करायलाच हवं. त्याच्यापासून काहीही सुटका नसते. सदूभाऊ, नाना जरासे हसत म्हणाले, माझं रटाळ कंटाळवाणं आयुष्य तुम्ही एकदम थरारक करून टाकलं आहे. त्या गडीवरची हट्टीगत 400-500 मैलांवरची तरी होती, आता तर प्रत्यक्षात इथेच माझ्याच घरात. नाना, आता मी सांगतो त्याच्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. तो सरदार कोण आहे, कसा आहे, त्याचा काय हेतू आहे, अरविंदला त्यांनी त्याच्या अंमलाखाली कसं काय आणलं होतं, आता तो काय करणार आहे, संपूर्ण अनभिज्ञ असा मी. माझं नाक या प्रकरणात का खुपसत आहे, एकाही प्रश्नाचं उत्तर मला माहीत नाही. पण आतून एक सक्ती आहे, मला ते करायलाच हवं. आता काही माहीतच नाही म्हणता तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारण्यात अर्थच नाही, नाही का? सदूभाऊ, एक गोष्ट मात्र नक्की, तुम्ही त्या धानापूरच्या ट्रिपवर जाऊन आलात ते बदलूनच आला आहात. नाना, मी आहे तोच आहे, मी काय बदलणार? नक्की शब्दात मांडता येत नाही, पण तो बदल चांगला आहे. मी नानांचा निरोप घेण्यासाठी उठलो. नाना, अरविंदला मी त्या सरदाराची भेट ठरवायला सांगितलं आहे आणि ती भेटीची वेळ तो मला कळवणार आहे. त्या भेटीच्या वेळी तिथे प्रत्यक्ष हजर राहण्याचा माझा विचार आहे. तेव्हाच आपण भेटूया, ठीक आहे?
अच्छा, ठीक आहे तर. माझ्या नानांच्या घरच्या भेटी आता घरातल्या सर्वांच्या परिचयाच्या झाल्या होत्या. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे म्हणून नानांनी मला खास बोलावून घेतलं होतं, ही गोष्ट कोणाच्या ध्यानात आलेली दिसली नाही. बरंच झालं, नाहीतर भाराभर प्रश्नांना उत्तरं आणि स्पष्टीकरणं देत बसण्याची पाळी आली असती. मी परत आलो तेव्हा अर्थात बराच उशीर झाला होता, पण रात्रीचं जेवण सर्वांनी मिळून एकत्र घ्यायचं असा आमचा एक अलिखित नियमच होता. तेव्हा ताटकळत का होईना, पण मुलं जेवण्यासाठी थांबली होती. आम्ही टेबलाभोवती बसलो, पण सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे होतं. ते माझ्याकडे अपेक्षेने पाहत होते. काही झालंय का? काही माझ्या नजरेतून सुटलंय का? मी विचारलं. पाण्यात काय काय आहे पहा ना. सगळा स्वयंपाक सुलेखाने केलाय, गायत्री अभिमानाने सांगत होती. मी ताटाकडे पाहिलं. फुलके होते, वाटीत तूप होतं, बटाट्याच्या चौकोनी लांब कापांची परतलेली भाजी होती, डाव्या हाताला मुळा, बीट, गाजर यांची कोशिंबीर होती. सुलेखा, अभिनंदन. पदार्थाची चव पाहतोच आता, पण तुझे श्रम घेतलेस त्याचं मला कौतुक वाटतं. मला तिनं स्वयंपाकघरात फिरकूही दिलं नाही, गायत्री म्हणाली. पदार्थांची चव खरोखरीच छान होती, पण त्यापेक्षा तिला प्रयत्न करावासा वाटला त्याला माझ्या मते जास्त महत्त्व होतं. 3 दिवसांनी मला अरविंदाचं पत्र मिळालं. शनिवारी संध्याकाळी 7च्या सुमारास सरदार नानांच्या घरी येणार होता. अरविंदाने मला जरा लवकरच यायची सूचना केली होती. शेवटी विचार केला, या गोष्टी मी काही आपण होऊन करीत नव्हतो. जो कोणी मला हे करायला भाग पाडत असेल त्यानेच माझी काळजी घ्यावी. नाना, अरविंद दोघंही हॉलमध्ये होते. मी आत आल्या आल्या अरविंद उठला आणि म्हणाला, सदुभाऊ चला, माझी एक खोली तयार केली आहे, ती दाखवतो. मी नानांच्याकडे पाहतच ते म्हणाले, तुम्ही जा त्याच्याबरोबर सदुभाऊ, मी इथे आरामात TV पाहत बसणार आहे. मागच्या बाजूची जी खोली मी आणि नाना ऑफिस म्हणून वापरत होतो, तिला लाडून असलेली खोली अरविंदाने उघडली. खोलीत एक टेबल, 3 खुर्च्या एवढंच सामान होतं. दोन्ही खोल्यांना जोडणारं एक दार भिंतीत होतं. ते मी आता उघडून ठेवलं. मनात असा एक विचार आला होता की सरदार आणि अरविंदा यांच्या भेटीच्या वेळी आपण मागेच या ऑफिसच्या खोलीत थांबावं. त्या दोघांत काय बोलणं होतंय ते आपोआपच कळेल आणि कोणत्याही क्षणी त्यांच्यासमोर जाऊन उभं राहता येईल. टेबलावर 2-3 फायली होत्या. टेबलापाशी उभा राहून अरविंद त्या फायलीवर बोट आपटत म्हणाला, सदुभाऊ, गेल्या 5-7 दिवसात मी या सरदाराबरोबर 3 डील केलेले दिसतात. इतक्या वर्षांचा अनुभव असताना हे डील केलेच तसे. उघड दिसत आहे की त्यात मी फसवला गेलो आहे. मी त्यांच्यावर सह्या केल्याच कशा? सदुभाऊ, तो डोफाचा प्रकार झाला आणि मी एकदम झोपेतून जागा झाल्यासारखं वाटलं. तुमच्या सूचनेप्रमाणे मी सर्व व्यवहार तपासले, पण बँकेच्या मॅनेजरची गाठ घेतली. काल आणि परवा जवळजवळ 22 लाख रुपयांचे चेक वटणार होते. ते चेक माझ्या लेखी संमतीशिवाय वटवले जाऊ नयेत अशा सूचना मी बँकेला दिल्या आहेत. चेक वटला नाही हे पाहताच सरदाराचा मला फोन आला. अर्थात तो कोर्टात जाऊ शकतो. करारातल्या अटी एकतर्फी आणि माझ्या तोट्याच्या असल्या तरी करार मी स्वखुशीने केलेले आहेत. तेव्हा तसं कायदेशीर संरक्षण मला कमकुवत आहे. अरविंदा, हा सरदार तुला प्रत्यक्ष भेटायला आला होता? नाही, त्याने फोन केला होता आणि फोनवर अगदी तावातावाने बोलत होता, अरविंद म्हणाला. त्याला माझी अगदी लगोलग भेट हवी होती, पण तुमची सूचना लक्षात होती. तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवायला हवा होता. तेव्हा मी त्याला आत्ताची संध्याकाळची वेळ दिली. मी ताबडतोब भेटायला नकार दिला, त्यानेही तो संतापला होता. पण मला वाटतं तो जरासा गोंधळलाच होता. गोंधळणारच. गेले काही दिवस तू त्याची प्रत्येक आज्ञा एखाद्या गुलामासारखा ऐकत होतास. आता एकाएकी असा स्वतंत्र बुद्धीने वागायला लागलास. ती अपेक्षा त्याने केलेली नसणार, कारण त्याला माहीत होतं तुझ्या मनगटाभोवती त्याचा मंतरलेला दंड आहे. ठीक आहे, मी मागच्या खोलीतच आहे. तो एवढ्यात येईलच. त्याच्याशी अगदी नॉर्मल एखाद्या व्यावसायिकासारखा वाट. पाहूया काय होतं ते. मी मागच्या खोलीत गेलो आणि खुर्चीत बसून राहिलो. पाच 7 मिनिटातच मला ती जाणीव झाली. ती क्षणाक्षणाला जास्त प्रखर होत चालली होती. पण तो बंगल्याच्या फाटकापाशी पोहोचायला बराच वेळ लागला.
तो फाटकापाशी पोहोचताच टायडरने डुरडुरून आणि भुंकून अगदी थैमान घातलं. अर्थात मोठ्या प्राण्यांना चांगल्या वाईटाची जाण बरोबर असते. टायडरला कुणीतरी आवरलं असावं. त्याचा आवाज थांबला. त्या शांततेत मागच्या बाजूला येणारी पावलं वाजली. पुढचं त्या दोघांचं संभाषण कधी हिंदीतून कधी इंग्रजीतून असं होत होतं. पण अर्थात माझ्या मनात मराठी अर्थच येत होता. इथे बोलावलंत? ऑफिसमध्ये का नाही थांबलात? त्या सरदाराच्या आवाजावरून शरीरयष्टी दणकट धिप्पाड वाटत होती. ऑफिसमध्ये निवांतपणे बोलता येणार नाही असं वाटलं. बोलण्यासारखं काय आहे? जेवढं सांगितलं तेवढं आणि तेच करायचं. जरा बसा तर आधी सरदार, अरविंदा म्हणाला आणि फाईल उघडण्याचा आवाज आला. या फाईल्स पहा. कसला तरी आवाज आला. अरविंदाच्या तोंडून असा अर्धवट आवाज आला. मधलं दार जोरात ढकलून मी शेजारच्या खोलीत पाय टाकला. अरविंद खुर्चीला अगदी मागे अंग चोरून बसला होता आणि आता मला तो सरदार प्रथमच दिसला. उंच, आडवा, दणकट. तो अरविंदावर वाटला होता. दोघांनाही माझ्या खोलीत येण्याची कल्पनाच नव्हती. हे काय चाललं आहे? नकळत माझा आवाज चढला होता. तशाच वाटल्या अवस्थेतून सरदाराने माझ्याकडे नजर टाकली. तो अगदी सावकाश सरळ झाला. काय प्रकार चालला आहे? मी विचारलं. माझा आवाज चढला होता. अरविंद बोलायला लागला. सदूभाऊ. त्या सरदाराची उजव्या हाताची तर्जनी पुन्हा अरविंदवर वळली. काहीतरी वाईट होणार होतं याची मला कल्पना आली. मी एकदम ओरडलो. माझा आवाज बदलला होता. त्यात काहीतरी नवीन होतं, अधिक होतं. असं मला अडवणार? मला? सरदाराचा गडगडाटी आवाज आला. त्याचा उजवा हात माझ्या दिशेला वळला. पुढच्या हजारांश सेकंदात काहीतरी झालं, पण इतक्या विलक्षण वेगाने ते नीट आकलनच झालं नाही. प्रकाशशास्त्रातल्या आकृत्यांमध्ये आरशाचं परावर्तन स्पष्ट करताना रेषांनी प्रकाशकिरण आरशावर आपटून परत मागे त्याच दिशेला परावर्तित होतात असं दाखवलेलं असतं. माझी अशी कल्पना झाली की सरदाराच्या करंगळीतून काहीतरी माझ्या दिशेने वेगानं आलं. माझ्या शरीरावर नाही, खिशातल्या त्या ताम्रपटावर आपटलं आणि तितक्याच वेगाने परत मागे फेकलं गेलं. वीज लक्षांश क्षणच दिसते, पण तिची प्रतिमा नेत्रपटलावर मागाहून कितीतरी वेळ तरळत राहते. तशीच त्या चमत्कारिक घटनेची जाणीव कितीतरी वेळ मनाच्या पटलावर तरळत होती. आसपास माझं लक्षच नव्हतं. मग समोर नजर केली तेव्हा दिसलं सरदार गेला होता. खुर्चीत अरविंदात तसाच अंग आखडून बसला होता. मी घाईघाईने त्याच्याजवळ गेलो. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. हाताला त्याच्या शरीराचा टोंप स्पष्टपणे जाणवत होता. माझ्या हाताचा स्पर्श होताच आधी तो दचकला आणि मग माझा हात दोन्ही हातात घट्ट धरून म्हणाला, अहो सदूभाऊ, सदूभाऊ. हे बघ अरविंदा, आता ते राहू दे. त्याला संशय आलेला आहे. एकतर तू त्याच्या शब्दाबाहेर जात आहेस आणि माझं येणं त्याला अगदी अनपेक्षित होतं. पुन्हा एकदा मला ती चमत्कारिक जाणीव झाली की शब्द आपल्या तोंडून निघत असले तरी त्यामागची अस्मिता आपली नाही. अरविंदा, त्या सरदाराला गाठायला हवा. त्याचा पत्ता तुझ्यापाशी आहे? सावरणं कठीण होतं, पण 5-7 सेकंदात अरविंदा सावरला. समोरची फाईल उघडून त्याने 2-3 कागद उलटले आणि तो म्हणाला, हो आहे. अरविंदा, मला त्या पत्त्यावर सोड. हे मी बोलत होतो. मी म्हणालो, आणखी एक काम आहे. माझ्या घरी कसंही करून निरोप पाठव की मला आज संध्याकाळी कदाचित उशीर होणार आहे. माझ्या घरचा पत्ता नानांकडे आहे. जमेल? चल, घाई करायला हवी. 5-7 मिनिटात मी आणि अरविंदा गाडीतून बंगल्याबाहेर पडलो. नानांना मी परिस्थितीची कल्पना देताच त्यांनी माझ्या घरी निरोप पाठवण्याची ताबडतोब व्यवस्था केली. बेस्ट ऑफ लक सदूभाऊ. शुभेच्छा द्यायलाही ते विसरले नाहीत. गाडी सिंहगड रस्त्याने निघाली. एकेकाळचा शेतीवाड्यांचा हा परिसर, पण आता कॅफे, ढाबे, रोड साईड रेस्टॉरंट्स, रिसॉर्ट्स, बंगलो, प्लॉट्स यांनी पार व्यापून टाकला होता. वरसगाव धरणाच्या अलीकडे एक लहानसा रस्ता टेकड्याच्या दिशेने जात होता. त्या रस्त्याने अरविंदाने गाडी घेतली. रस्ता तसा कच्च्या खडीचा होता. एव्हाना अंधार पडला होता. त्याने आसमंताची काहीच कल्पना येत नव्हती. अरुंद रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं तेवढी दिसत होती. अरविंद गाडी सांभाळून चालवित होता.
एकदा त्याने मला इकडे आणलं होतं, पण तेव्हा दिवस होता. पण मला आता आठवलं, या रस्त्यावर त्याची एकच एक प्रॉपर्टी आहे, अरविंदा म्हणाला. रस्ता वळणावळणाने लहान लहान चढउतारांवरून जात होता. आसपास वस्तीची काहीही खूण नव्हती. इथे उभं राहणाऱ्याला कल्पनाही आली नसती, तिथून 5-7 मैलांवरच 20 लाखांचं गजबजलेलं शहर आहे. आणखी एक वळण मागे गेलं आणि लांबवर बऱ्याच उंचीवर एक दिवा दिसला. त्याचं फार्म हाऊस आहे, बहुधा तेच असावं, अरविंद म्हणाला. मध्ये काही वेळेत दिवा दिसेनासा झाला आणि मग शेवटी गाडी वाटेवरच्या एका भक्कम लोखंडी फाटकापाशी येऊन थांबली. मी गाडीतून खाली उतरलो. माझ्या मागे दार बंद करीत म्हणालो, अरविंदा, तू आता परत जा. पण सदूभाऊ, नाही, तू आता परत जा. पण अशी रात्रीची वेळ तुम्ही एकटे? माझा विचार करू नकोस. आता यापुढची जबाबदारी माझी आहे आणि ती तू आता माझ्यावर सोपव. मी सांगतो, तू परत जा. सदूभाऊ, तुम्हाला एकट्याला इथे सोडून जाणं मला योग्य वाटत नाही. अरे अरविंदा, इथून हायवे 4-5 मैलांवरच तर आहे. वेळ आली तर तेवढं अंतर मला चालता येणार नाही का? तू नीट आता. शेवटी जरा नाखुशीनेच त्याने गाडी सुरू केली, वळवून घेतली आणि हाताने माझा निरोप घेऊन तो आल्या वाटेने निघून गेला. एक वळण घेताच गाडीचा लाल दिवा दिसेनासा झाला. मी त्या मोठ्या फाटकाबाहेर एकटाच होतो.